रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता लवकरच कृत्रिम हात बसवले जाणार आहेत। जर्मनीवरून 15 दिवसांमध्ये हे कृत्रिम हात येणार असून या हातांच्या माध्यमातून मोनिकाला हालचाल करणं शक्य होणार आहे। मोनिका आणि तिचे कुटुंबीय सध्या आनंदात आहेत, कारण लवकरच मोनिकाला कृत्रिम हात बसवले जाणार आहेत। 11 जानेवारीच्या त्या घटनेनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू जणू गायबच झालं होतं। रेल्वे अपघातात मोनिकानं दोन्ही हात गमावल्यानंतर उपचारासाठी आणि तिला कृत्रिम हात बसवता यावेत यासाठी मुंबईबरोबरच देशविदेशातून आर्थिक मदतीचा हात पुढे आला। या आर्थिक मदतीतूनच खास जर्मनीहून ऑटोबेक कंपनीचा मायो इलेक्ट्रिक कृत्रिम हात मागवण्यात आलाय। तो बसवण्यापूर्वी मोनिकाला सध्या काही व्यायाम करावे लागताय। या कृत्रिम हातांच्या माध्यमातून मोनिकाला पूर्वीसारखं आपलं काम करणं शक्य होणार आहे। पण मोनिकाला पहिल्यांदा या कृत्रिम हातांच्या सहाय्यानं लिहायला आणि टायपिंग करायला शिकायचंय। आता एक्सरसाइज खूप चांगल्या सुरू आहेत। जसं काय मला हात बसले तसेच वाटतात। मला आता पुढे खूप प्रॅक्टिस करायची आहे, हाताची, लिखाणाची, टायपिंगची खूप। मग ते मला पुढे हे इझी पडेल। मुंबईकर, महाराष्ट्राची जनता एक परिवारासारखी माझ्या मागे उभी राहिली। प्लस राजकीय नेत्यांनी, न्यूज चॅनलने जास्त सपोर्ट केला। कृत्रिम हातांचा रंगही मोनिकाच्या त्वचेशी मिळता जुळता असणार आहे। कृत्रिम हात बसवल्यानंतर मोनिकाला या हाताची योग्य ती काळजी मात्र घ्यावी लागणार आहे। तुटलेले हात आहेत, त्याला जुळेल अशा पद्धतीचे, म्हणजे की जे शेवटी नैसर्गिक दिसावे अशा पद्धतीने ते हात आहेत आणि ज्याच्यामधनं तिला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त तिला काही कार्य करता येईल किंवा तिला हालचाल करता येईल, हा त्याचा उद्देश आहे। आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा प्रयोगात्मक लेवलवरती प्रॅक्टिस झालेली आहे, तिची मेजर्स घेतले गेलेले आहेत। मोनिकाला कृत्रिम हातांच्या साहाय्यानं जीवन सुखकर करता येईलही, पण मुंबईत रेल्वे प्रवासादरम्यान मोनिकासारखी वेळ दुसऱ्या कुणावर येऊ नये म्हणून जे प्रयत्न होणं गरजेचं होतं ते दुर्दैवानं होताना दिसत नाहीयेत। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।